नमस्कार मित्रांनो, सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जंगलामध्ये वावडिंग म्हणून एक वनस्पती मिळते। साधारण त्याची पानं लक्षात घ्या कशी आहेत ती। आणि याला 3 वर्षातून एकदा अशी छोटीशी फळं लागतात। ही फळं साधारण मिरीच्या आकाराची फळं आहेत, मिरीपेक्षा थोडी लहान। पिकल्यानंतर थोडी आंबट लागतात। इकडे आमटी असं पण या फळांना म्हणतात। ही पानं जराशी पिकत आलेली आहेत। आणि पूर्वीच्या काळात लहान मुलांना जे बाळ औषधं दिली जायची त्याच्यामध्ये हे वावडिंग असायचं। आणि आतासुद्धा पोटाच्या आजारासाठी आणि धावरे म्हणून हा जो एक आजार आहे त्याच्यासाठी याचा उपयोग होतो। धावऱ्याला याच्या पाळाचा उपयोग होतो आणि ही फळं आहेत ती पोटाच्या आजारासाठी वापरली जातात। आता खूप तशी म्हटलं तर दुर्मिळ वनस्पती आहे आणि लोकांना ओळखता येत नाही जंगलामध्ये। त्यामुळे जिथे जंगलतोड होते किंवा सरसकट जिथे झाडं तोडली जातात त्यातून ही अशी झाडं नष्ट होतात। परंतु तुमच्यापैकी कोणाला अशी वनस्पती कुठे आढळली तर तुम्ही त्याचं संगोपन करण्याचा प्रयत्न करा, ती शाबूत ठेवा। पुढच्या पिढीसाठी हे सगळं आवश्यक आहे। आता आमच्या ओळी गावामध्ये मी आलो आहे आणि माझ्या भावालाही जंगलात सापडलेली आहेत, तर त्याने ती आणलेली आहे। तुम्हाला दाखवतो थोडी तोडलेली। ही अशा प्रकारे आमच्या भावानेही तोडलेली आहेत आणि अशी छोटी छोटी फळं, आणि आता यांचं तोडण्याचं काम चालू आहे। तर मार्केटमध्ये याची किंमत 500 ते 900 रुपये किलो आहे आणि व्यापारी गावात येऊन घेऊन जातात। त्यामुळे काय म्हणायचं, ह्याचं आर्थिक मूल्य तर आहेच, परंतु आयुर्वेदाच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचे आहेत। तुमच्यापैकी कोणाला अशा पद्धतीची सुकवलेली फळं पाहिजे असतील तर कमेंटमध्ये कळवा, आमच्या भावाकडून मी तुम्हाला घेऊन देईन। धन्यवाद मित्रांनो।